नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहे। बच्चू कडू 7/12 कोरा 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 यात्रा काढली आहे। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापड पासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावापर्यंत ही पदयात्रा निघाली आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत बच्चू कडू यांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलं। याला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही पदयात्रा सुरू राहणार असल्याचं यांनी सांगितलं आहे। आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या। ही पदयात्रा जल्लोष यात्रा मग करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। आज तुमची यात्रेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। दोन ते मार्गे तुम्ही आता आज उंबरठा बाजार जाणार आहात। शेतकरी कर्जमाफीसाठी तुमची प्रमुख मागणी आहे? शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, मजुराचा विषय आहे, पण 17 मागण्या आहे। 7 एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती। 7 एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे। आता 2 महिने झाले शासन निर्णय निघाले नाही। आमच्या माध्यमासोबत बावनकुळेजी बोलत होते का बच्चू कडूची भूमिका ही दुपट्टी आहे। ते कशी आहे आम्हाला सांगा ना, दुपट्टी कशी असतं? तुम्ही शासन निर्णय काढत नाही, कर्जमाफीची तारीख सांगत नाही, दिव्यांगाचा किती मानधन करणार आहे ते सांगत नाही। आम्हाला हौस थोडी आहे, आम्हाला आंदोलनाची हौस नाही। एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चालणं म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे। आमचा अंत पाहू नका, आपण लगेच सगळं जाहीर करा। तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली, शासन निर्णय मागे घेतला, तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही? सरळ विषय आहे। ते घेत नाही तेपर्यंत बच्चू कडू चालत राहणार, आंदोलन करत राहील। म्हणजे कुठेही थांबण्याचा काही संबंध येत नाही। एकदा हाती घेतलेलं काम आम्ही सोडणार नाही, आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही। चाहे काही पण झालं तर आता ही लढाई शेतकरी शेतमजुराची कुठल्याही क्षणी थांबणार नाही। आम्ही वाट पाहतोय शासन निर्णयाची। ओके, शेतकऱ्याचा 7/12 कोरा